रकम पूरी है जनाब, इत्मीनान कर लीजिए। शर्मिंदा कर रहे हैं जनाब रिजवान भाई। ವಾಟ್ ಈಸ್ ಇಟ್? ಎಂತ ದುಡ್ಡಲ್ದೆ ಬಾಂಬ್ ಆಗಿದ್ರೆ ಅಂತ ಮಾಡ್ತಾರೆ ಇವ್ರು ಇವಾಗ. They'll block. See, now it is getting serious. No, he knows. He knows. हमजा, तुझे पता है मैं हर हमले में सैटेलाइट फोन पर मुजाहिदों के साथ क्यों रहता हूं? काफिरों की चीखें सुनने के लिए। राहत मिलती है, सुकून मिलता है मुझे। लेकिन फिर भी उस मुल्क की बर्बादी का ख्याल दिन रात मेरे जहन में चलता रहता है। जानते हो क्यों? असल में सिर्फ एक ख्याल नहीं, मेरा ख्वाब है। मुद्दतों से उस मुल्क को अजियत में रखा, खूब तड़पाया, पर मेरे दिल को कभी पूरी तरह से मुसर्रत नहीं मिली। लेकिन इस बार वो ख्वाब हकीकत होते दिखता है मुझे। हिंदुस्तान पूरी तरह तबाह होते दिख रहा है मुझे। उनका मुल्क तबाह होते दिख रहा है। तेरा मुल्क तबाह होते दिख रहा है। हमजा, खुदा का बंदा, कैसा महसूस होता है जब कोई पीठ में खंजर को। आजादी की लड़ाई लड़ते लड़ते हजारों बलोच लड़के शहीद हो गए। हमारे जितने भी लोग मारे गए उनका बदला लेना चाहेंगे। ओह, ओके। अगर मैं उन सबको एक छत के नीचे ले आऊं तो आप क्या करेंगे? कहर मचा दूंगा। ओके, व्हाट इज इट नाउ? ऐसा ही आज मुझे महसूस हो रहा। ಅದು ಕಾಲರ್ ಬೋನ್ ಹತ್ರ. काफिरों का जल्लाद मेजर इकबाल। अरे मेरे घंटे का जल्लाद। इतनी आसानी से नहीं मारूंगा तुझे। तेरी तो आखिरी सांस बचा के रखूंगा मैं। 26 के हरा के लाशों की तादाद दुगनी होते देखेगा तू पहले, और फिर दोज़ख में फेंक के आऊंगा तुझे मैं। कुछ भी हो जाए वक्त पे ट्रिगर दबा देना। तू तो अंदर होगा, बचेगा कैसे? संभालूंगा। बॉम्ब। ओह, अगर तुम लोगों के पटाखे खत्म हो गए तो मैं धमाका शुरू करूं। आप सब रेंजर्स की वर्दी में आइएगा। ताकि ओके मकामी ओके। लोगों को लगे कि रेंजर्स और एलईडी के बीच में गहमा गहमी हो गई। इस तरीके से कोई बीच में नहीं आएगा।
Oh, this is what. Okay, now I thought they are the force from Major Iqbal. हाँ Oh, ಇವನು ಇಲ್ಲ ಇದ್ನಲ್ಲ. इतने सालों का हमारा बनाया निजाम बर्बाद करने चला था। छोड़ेंगे नहीं तुझे। Oh. ಮೇಜರ್ ಇಕ್ಬಾಲ್ ಎದ್ದೇಳ್ತಾನೆ ಇವಾಗ. ಹೌದು ಕಾಣ ಟಾರ್ಜನ್ ಇದ ನೈಸ್. ಅಪ್ಪಚ್ಚಿ ಒಂದೇ ಶಾಟಿ ಸತ್ತೋಯ್ದವ. ನಾನು ಹೇಳೋದಂತ ಗೊತ್ತಾ, ದ ಡೆತ್ ಇಸ್ ನಾಟ್ ದ ಪನಿಷ್ಮೆಂಟ್ ಆಕ್ಚುಲಿ. ಬಟ್ ಇವರೆಲ್ಲ ಸತ್ತೋಯ್ಕೆ ಬಿಕಾಸ್ ಇವ್ರೊಂಥರ ದೇ ವಿಲ್ ಕ್ರಿಯೇಟ್. ಐ ಆಮ್ ನಾಟ್ ಸೇಯಿಂಗ್ ಜೈಲಲ್ಲಿ ಇಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಿಲ್ಲ. You dude, don't look at that. Search for Major Iqbal. He might be somewhere. Huh? Ui, ui. Oh, who are the? Oh no. Where is he? Oh. Swan! Come on! Come on! Oh, launcher. ಎಲ್ಲದೂ ತಂದಿರಾರೆ, ಯಾವುದು ಕೊಡ್ಲಿಲ್ಲ ಅಷ್ಟೇ. ಇವನ್ನ ಹಿಂಗ್ ಸಾಯಿಸಬಾರ್ದಿತ್ತು. ಹೊಡೆದು ಡಿಡ್ ಯು ಅಂಡರ್ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ವಾಟ್ ಐ ಆಮ್ ಸೇಯಿಂಗ್? ಮ್ಯಾಕ್ಸಿಮಮ್ ಪೇನ್ ವಿತ್ ದ ಮ್ಯಾಕ್ಸಿಮಮ್ ಪೇನ್. ಇದ್ರೊಳಗೆ ಸಿಕ್ನ ಇಲ್ಲ ಎಸ್ಕೇಪ್ ಅನ್ನ ಪ್ರಾಬ್ಲಿ ಶಾಕ್ ವೇವಿಗೆ ಬಿದ್ದಿರ್ಬೋದೇನೋ. ಹಾ ಇಲ್ಲಿ ಬಿದ್ನಲ್ಲ. Ay, 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 ay. ಗನ್ ಎತ್ಕ ಎಳೆದು ಬಿಸಾಡ್ದಲ್ಲ.
Dude is running into the open field. No. Oh, ui. Ah, made more damage. Ew. Ah. मेरा मुल्क में पेड़े बांटने घुसा था। तुझे तो याद होगा कैसे कांपा था तेरा मुल्क जब इस्लामाबाद मुंबई पर चढ़ा था। अब पूरा पाकिस्तान हिंदुस्तान पे चढ़ेगा। तुम सब काफिरों को कलमा पढ़वाऊंगा और हर मर्द का खतना करवाऊंगा। खस्सी साले और तेरी औरतें साले माले गनीमत हराम गाह में कोड़ियों के भाव में बेचूंगा। Oh shit. तू मरेगा माधर चौथ। तू रूह बनकर अपने मुल्क की धज्जियां उड़ाए थे माधर ಅದಕ್ಕೆ ಹಿಂಗೆ ಹೇಳಿದ್ರೆ ಕಟ್ ಐಕಲ್ಲೇ ಜಾಸ್ತಿ ಡೀಪು ಹಾಕೋಕ್ಕಾಗ ಫುಲ್ ಕಟ್ ಹಾಕುವಾಗ Oh shit. Ui. ಒಂದ್ ಕಾಲ್ ನೇತಾಡ್ತಿತ್ತು ಮರೆಯ. Oh no, ಯಪ್ಪ. ಹಲ್ಕಂಡ್ ಕಾಲು. Oh. Kerosene. बहुत खून बहा लिया तुमने हिंदुस्तान का। बस क्योंकि ये नया हिंदुस्तान है। ये हिंदुस्तान घर में घुसेगा भी और मारेगा भी। तुम मुझे मारेगा हजारों पैदा होंगे जब खोरासन से मुजाहिदों की फौजें उठेगी। अरे लाल किले पर सितारों हिलाल पर छम लहराएगा। जब खोरासन से मुजाहिदों की फौजें उठेगी तो देख लेना हिंदुस्तान जाके ही रुकेगी। काफिर सुन ले, हम नहीं रुकेंगे, फिर घुसेंगे, बार बार घुसेंगे। दिल्ली को नया इस्लामाबाद बनाएंगे। तुझे क्या लगता है तेरा हिसाब नहीं होगा?
एक आखिरी बार तुम्हारे लबों से इनका नाम सुनना चाहता हमजा हूं। मेरा असली नाम जानना चाहूंगी। जसकिरण। Omar, why is he here? He could have gone. He could have run away, right? ಅವನಿಗೆ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ರೀಸನ್ ಇದೆಯಲ್ಲ, ಇನ್ನೊಂದು ಫೈನಲ್ ಚಾಪ್ಟರ್ ಇದೆಯಾ ದುರಂಧರ್. आलम को तो तूने आसानी से मौत दे दी थी, अब तुझे मैं इतनी आसानी से नहीं मरने दूंगा हमजा। कौन कौन लोग हैं तेरे साथ? हेलो, हसन साहब, अजय, सन्याल, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम सानियाल साहब, कब से आपको याद कर रहा था, एक अरसा बीत गया आपसे बात करे हुए। घर में सब खैरियत ना? मेरा एक लड़का है आपके पास, अभी खबर फैली नहीं है, इसीलिए मेरी सलाह यह है कि उसे सही सलामत मरगला हिल के पास पहुंचा दिया जाए। कोई टैग नहीं, कोई फॉलो नहीं। सानियाल, we've done this 1,000 times. अब आप बस देखिए कैसे ये लड़का मिसाल बनेगा। हिंदुस्तान की धज्जियां इंटरनेशनल मीडिया के सामने तो अब उड़ेंगी। 3 महीने पहले पाकिस्तान का एक टॉप हाईली डेकोरेटेड ISI ऑफिसर लंदन जाता है एक पर्सनल विजिट के लिए। करोड़ों रुपए के बदले में पाकिस्तान न्यूक्लियर प्रोग्राम के हाईली सेंसिटिव इंफॉर्मेशन नीलाम करने को तैयार। किसको? इजरायलियों को, यहूदियों को, काफिरों को, पाकिस्तान के दुश्मनों को। जनरल साहब, मैं ना आपको कुछ तस्वीर और वीडियोस भेज रहा हूं। मुझे पूरा यकीन है उसे देखने के बाद आपके पैर भी उतना ही लड़खड़ाएंगे जितनी आपकी जुबान। ಓಹೋ ಇವನೇನಾ? ಬಟ್ ಸಾಂಗ್ ಮತ್ತದು ಸಿಂಕ್ ಅದ್ ಕಣ ಅವನಿಗೆ. Lover of the Russian. आपको क्या लगा इजराइल हमें नहीं बताएगा? आपको एहसास तो है ना कि अगर ये खबर फैल गई तो आपकी आवाम तो आपको दौड़ा दौड़ा के बीच सड़कों में कुत्तों की तरह मारेगी ही, साथ में आपकी बेगुनाह बेगम और बेटी को भी जिंदा जला देगी। पर सानियाल साहब, यहाँ लोगों को खबर फैल गई है कि हमने एक इंडियन एजेंट पकड़ा है। मुझे किसी पर तो इल्जाम डालना पड़ेगा। उज़ैर, उज़ैर बलोच। ಅಯ್ಯೋ ಪಾಪ ಏನು ಮಾಡ್ಲಿಲ್ಲ, ಪಾಪ ಏನು ಅವ್ರಿಗೋಸ್ಕರನು ಏನು ಮಾಡ್ಲ, ಇವನಿಗೋಸ್ಕರ. जिंदा छोड़ा था। ಸಲಾಮ್ ಅಲೈಕುಮ್ ಇಂದ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿ ನಮಸ್ಕಾರ ಅಂದಕ್ಕೆ. ರಿಜ್ವಾನ್ ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ಎಂತ ಎಲ್ಲ ಕಂಡಿದ್ದು ಚಶ್ಮಾ ಸೆಂಟ್ರಾಗ ಹಾಗೆ ಇತ್ತು. ರಿಜ್ವಾನ್ ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ಏನೋ ಇಲ್ಲ ಅಂದೆ. ಹಾ He's a fight to the death.
ಇವೆಂತ ಕರ್ಕೊಂಬೋದು ಅವನು ಇಂಡಿಯನ್ ಸ್ಪೈ ಅಲ್ಲ. पर एक कोऑर्डिनेटर होगा. तुम शायद उस आदमी से कभी मिलोगे भी नहीं. But if you're ever in the soup, he will take care of you. ತಡ ಒಂಚೂರು ಬ್ಯಾಕ್ ಆಗ್ತದೆ ಒಂಚೂರು ಬ್ಯಾಕ್ ಆಗ್ತದೆ ಲುಕ್ ಕೊಡ್ತಿರೋದು ನೋಡ ಅದು कराची में तुम्हारे ಇವನಿಗೀಗ ಜಸ್ಕರತಿ ಫುಲ್ ಶಾಕ್ ಆಗಿರುತ್ತೆ ಅರೆ तुम शायद उस आदमी से कभी मिलोगे भी नहीं. But if you're ever in the soup, he will take care of you. ಇಂಡಿಯನ್ ಕೋಆರ್ಡಿನೇಟರ್. ಸೊ ಅಂದ್ರೆ ಅವನ್ ಮುಂಚೆನೂ ಇವನ್ ಗೊತ್ತು. बचा लीजिए उसको कुछ कीजिए ना. हाँ प्लीज नवाब शफीक अंकल से बात कीजिए. Morning. That's a tight suit, motherfucker. Throw some nice boots, motherfucker. Why you always gotta like two little हाँ बोलिए. Word on the streets, you a bird in the beats. Boys wanna ISI हमजा को उठाने वाली है. आप बारह ट्रैक साइड के पीछे ले जाएंगे. मुझे होम मिनिस्टर साहब से बात करनी पड़ेगी. Keep me informed. So he knew from the beginning that he is a spy. But Hamza didn't know that he was with him. ಅಣ್ಣ ಪ್ಯೂರ್ ಸ್ಪೈ. हम कब से 45 साल पहले मुझे 45 years भेजा ago. था यहाँ की सियासत में घुसने. Somebody had explained something, right, regarding the Israel in Durandar 1. In the comment section, somebody explained that Israel spy has broke into the politics of some other country. उसी में सबकी भलाई. ಹಾ ಎಸ್ ಎಸ್ ಎಸ್. तो बस ये हौद. समझ कि ये जंग हम जीत गए तुम्हारी वजह से. और अभी बहुत सारी जंगें बाकी हैं. जौहर But आराम one कर. thing is, बहुत काम कर लिया. he don't need to worry about Elena because his father is there, right? He will take care of it because he knows everything now. ಹ್ಮ್ I mean, before also he knew. ಹ್ಮ್ दाऊद को नहीं मार पाया. Yeah, he got away. The OG already did his job. Oh, he used the same trick before him. Look at the pose. He did this before the OG. Oh. He used a band-aid, ala? Jaskirat. Senior. जिंदा रखकर तड़पाने में जो मजा है वो मारने में था. मेरा बच्चा है तो जा. No, we will not do that because he is in the original character now. ಹ್ಮ್ Just imagine how many agents he has seen. Amir Jamali. He has seen so many people. Some died in front of him, ಹ್ಮ್ or he heard them died or caught by police or ISI agents and tortured. Jaskirat, you did good. He did more than good. Right?
So at the beginning, when he is entering Pakistan, he burnt his family photo, right? And the family, in the sense, father, mother, and sister, him, and now he is burning his another family photo. 2002. Okay, they are going back to the training days, I think. सब लोग लाइन में आएंगे, सामान लेंगे, साइन करेंगे और लाइन में आगे बढ़ेंगे। बलिदान देने से बड़ा कोई कर्म नहीं होता है और देश के लिए बलिदान देने से बड़ा कोई धर्म नहीं होता है। जितना इस शब्द से दोस्ती गहरी करोगे, उतना ही ज्यादा अपने भीतर दर्द और पीड़ा सहने की क्षमता पाओगे। Always remember, बलिदान Yeah, Rizwan. This one is परम jacked. धर्म। उर्दू, कुरान, कौमी तालीम, नमाज, इन सब पे पकड़ मजबूत होनी चाहिए। I told you, right? At the beginning. आप सबको Everything you need to learn. पश्तो, पंजाबी, सिंधी और बलोची सब सिखाई जाएगी। किसी का कोई सवाल? लेकिन इनविजिबल इंक के कंपाउंड्स के बारे में स्टडी करेंगे। स्पेशलाइज्ड इंक, स्पेशलाइज्ड पेपर एंड फॉल्स फ्रेंड टेक्निक, जिसके तहत आप एक व्यक्ति से गहरी दोस्ती करेंगे जो कि आपके टारगेट एनवायरनमेंट का, मतलब आप जिस गैंग को इन्फिल्ट्रेट कर रहे हो उसका एक अहम हिस्सा है। एक ऐसा इंसान जो लॉजिक पे नहीं, जज्बातों पे चलता है। रहमान बलोच उर्फ रहमान डकैत भारत में टेररिज्म फैलाने के लिए आईएसआई ऐसी गैंग्स का सबसे ज्यादा इस्तेमाल कर रही है। हाल ही में एक ट्राइबल सेरेमनी में उसे शेर बलोच का खिताब दिया गया है। मतलब उसका कहा बलोच कभी मना नहीं करे, चाहे उसके लिए उनकी जान ही क्यों न चले। ये डीमिथाइल मर्करी है, एक्सट्रीमली पॉइजनस। डीआरडीओ ने इसका एक एट्यूनिएटेड फॉर्मूला बनाया है जो आपकी स्किन के थ्रू एब्जॉर्ब होते हुए धीरे धीरे आपकी किडनी, लंग्स और लीवर को डैमेज करना शुरू कर देता है। अर्ली सिम्टम्स आर सिमिलर टू फूड पॉइजनिंग, ताकि विक्टिम को ये शक तक ना हो दैट दे हैव बीन स्लो पॉइजन। ಅದಕ್ಕಂಡ್ಯ ಸೇಮ್ ಟೆಕ್ನಿಕ್. ಹೌದೌದು, ಈ ಮೇಜರ್ ಇಕ್ಬಾಲ್ ಹತ್ರ ಯೂಸ್ ಮಾಡಿ ಬಿಕಾಸ್ ಇಟ್ ವಾಸ್ he was at the brink of his life. Dhurandhar the Revenge movie was good, so good, and I think Aditya Dar had put every ounce of his energy. ಆಕ್ಷನ್ ಕೊರಿಯೋಗ್ರಫಿ ಚೆನ್ನಾಗಿತ್ತು. ಸ್ಟೋರಿನ ಬ್ಲೆಂಡ್ ಮಾಡಿರೋದು. ದ ಸ್ಟೋರಿ ಫಿಕ್ಷನಲ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಬಟ್ ಇಟ್ ಈಸ್ ಬಿಲ್ಟ್ ಅರೌಂಡ್ ದ ಟ್ರೂ ಈವೆಂಟ್ಸ್ ದಟ್ ಹ್ಯಾಪನ್ಡ್ ಥ್ರೂ ದ ಟೈಮ್ ಲೈನ್ ಫ್ರಮ್ 2002 ಟು ಟಿಲ್ at the end of the movie. ಸೊ ಎಲ್ಲ ಟ್ರೂ ಈವೆಂಟ್ಸ್ ಮಧ್ಯೆ ಈ ಸ್ಟೋರಿನ ಬ್ಲೆಂಡ್ ಮಾಡಿ, ಡೆವಲಪ್ ಮಾಡಿ, ಎಕ್ಸಿಕ್ಯೂಟ್ ಮಾಡಿರುವಂಥದ್ದು. ಸೊ ಸೀಮ್ಲೆಸ್ಲಿ he blend his part of the story to the true events. ಅಲ್ಲೆಲ್ಲ ಡಾಟ್ಸ್ ಎಲ್ಲ ಕನೆಕ್ಟ್ ಮಾಡಿ, ಆ್ಯಂಡ್ ಇಟ್ ವಾಸ್ ಗುಡ್. ಆ್ಯಂಡ್ ಎಲ್ಲ ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ಈ ಮೂವಿಲಿ ತೋರಿಸಿರೋಂಥದ್ದು ಎಲ್ಲ ಟ್ರೂ ಇವೆಂಟ್ಸ್ ಇದೆಯಲ್ಲ, ಇಟ್ ವಾಸ್ ಲಿಟ್ರಲಿ ಹ್ಯಾಪನ್ ಎಕ್ಸಾಕ್ಟ್ಲಿ ಲೈಕ್ ದ್ಯಾಟ್ ಓನ್ಲಿ. ಲಾಸ್ಟ್ ಮೂವಿಲೂ ಕೂಡ ಹಾಗೆ ಆಗಿದ್ದು, ಬಟ್ ದಿಸ್ ಟೈಮ್ ವಿ ಹ್ಯಾಡ್ ಮೋರ್ ಟ್ರೂ ಇವೆಂಟ್ಸ್, ರೈಟ್? ಸೊ ಅದು ಆತಿಫ್ ಅಹಮದ್ ಸಮನ್ UP-ಯಲ್ಲಿ ಎನ್ಕೌಂಟರ್ ಮಾಡ್ತಾರಲ್ಲ, ಎನ್ಕೌಂಟರ್ ಶೂಟ್ ಔಟ್ ಆತಲ್ಲ ಅದೊಂದು. ಆಮೇಲೆ ಕನಾನಿಯೋ ಅಷ್ಟೇ, ಕನಾನಿ ಸೂಸೈಡ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದು ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಮೇಲೆ ಬಿದ್ದು ಅಂತ ಹೇಳಿದ್ದು, ಅದನ್ನು ಕೂಡ. ಅಂಡ್ ಅನ್ನೋನ್ ಗನ್ ಮ್ಯಾನ್, that part was so good. It is still running. ಅನ್ನೋನ್ ಗನ್ ಮ್ಯಾನ್. ಸೊ ಎಲ್ಲದನ್ನು ಒಳ್ಳೆ ನೀಟಾಗಿ ಬ್ಲೆಂಡ್ ಮಾಡಿ ಪ್ರೆಸೆಂಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಬಟ್ only thing is the run time of the movie is little bit very lengthy. So it andre ಎಲ್ಲೂ ನಿಮ್ಗೆ ಬೋರ್ ಆಗ್ತಿಲ್ಲ. ಇಟ್ ವಿಲ್ ಟೇಕ್ ಯು ಟು ಥ್ರೂ ದ ಜರ್ನಿ, ಬಟ್ ಬೋರ್ ಆಗಲ್ಲ. ಬಟ್ ಒನ್ ಥಿಂಗ್ ಇಸ್ ಯು ಹ್ಯಾವ್ ಟು ಸಿಟ್ ಫಾರ್ ಟೂ ಲಾಂಗ್. ಇಟ್ ಟೇಕ್ಸ್ ಯು ಫೀಲ್ ದ್ಯಾಟ್ ಇಟ್ ಮೂವಿ ಇಸ್ ಲಿಟಲ್ ಬಿಟ್ ಲಾಂಗ್. ಸಿಚುವೇಶನಲ್ ಸಾಂಗ್ಸ್ ಅದನ್ನ ಬ್ಲೆಂಡ್ ಮಾಡಿರೋದು, ನಿಮಗೆ ಸುಮ್ಮನೆ ಯಾವುದೋ ಒಂದು ರ್ಯಾಂಡಮ್ ಸಾಂಗ್ ಎಟ್ ರ್ಯಾಂಡಮ್ ಟೈಮ್ ಆ ಥರದ್ದು ಏನೂ ಇಲ್ಲ. ಈಗ ಇಫ್ ಯು ಆರ್ ಮೇಕಿಂಗ್ ಅ ಮ್ಯೂಸಿಕಲ್ ಮೂವಿ, then that is okay. But
ಈ ಥರ ನೀವು ಆ್ಯಕ್ಷನ್ ಮೂವಿ ಮಾಡ್ತೀರಾ ಅಥವಾ ಇನ್ನೇನೋ ಥ್ರಿಲ್ಲರ್ ಮೂವಿ ಮಾಡ್ತೀರಾ, ಸಸ್ಪೆನ್ಸ್ ಮೂವಿ ಮಾಡ್ತೀರಾ, ಆ ಥರ ಅಂದಾಗ ಸಾಂಗ್ಸ್ನ ಸಿಚುವೇಶನಲ್ ಆಗಿ ಯೂಸ್ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು. ಶಾರ್ಟ್ ಆಗಿ ಸ್ವೀಟ್ ಆಗಿದ್ರೆ ಇನ್ನೂ ಚೆನ್ನಾಗಿ ಬ್ಲೆಂಡ್ ಆಗುತ್ತೆ ಅದು. ಬಿಕಾಸ್ ಯು ಕ್ಯಾನ್ ಸಿ ಇನ್ ದೀಸ್ 2 ಮೂವೀಸ್ ಆಲ್ಸೋ, ದುರಂಧರ್ 1 and ದುರಂಧರ್ 2. Next is acting wise, everybody, all the cast member did so good. First and foremost, Ranveer Singh did fantastic job. He convinced everyone that he is that character, he is Jaskirat Singh or he is Hamza Ali Mazari. Okay, second is Rizwan also did a good job. Short and sweet but effective. ಆಮೇಲೆ ಉಜೇರ್ ಇದು ಮೇಜರ್ ಇಕ್ಬಾಲ್ ಮೇಜರ್ ಇಕ್ಬಾಲ್ ಆ ಕ್ಯಾರೆಕ್ಟರ್ ಒಳ್ಳೆ ಇದ್ದಿತ್ತು. ಅವ್ರು ಒಳ್ಳೆ ಆಕ್ಟ್ ಮಾಡಿರು. ಕ್ಯಾರೆಕ್ಟರ್ ಅಲ್ಲ, ಅವ್ರ ಯಾರು ಅರ್ಜುನ್ ರಾಂಪಾಲ್ he did a fabulous job. Uzair Baloch. He's a very poor so sorry for him. He looked so innocent in last movie also, in this movie also. Yeah. Okay na. ಆಮೇಲೆ ಬೇರೆದೆಲ್ಲ ಒಂದೊಂದು ಕ್ಯಾರೆಕ್ಟರ್ ಬಂದಿತ್ತು ನೋಡಿ. ಎಲ್ಲ ಈಗ ದಾವೂದ್ ಇಬ್ರಾಹಿಂ ಆಗಿರ್ಬೋದು, ಆಮೇಲೆ ಬುಟೋವಿ, ಆಮೇಲೆ ಇನ್ನು ಖನಾನಿ, ಆಮೇಲೆ ಇವನು UP ಎನ್ಕೌಂಟರ್ ಇದು ಶೂಟೌಟ್ ಆಗುತ್ತಲ್ಲ ಅವನು ಆತಿಫ್ ಅಹಮದ್, ಅವರೆಲ್ಲ ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ದೇ ಲುಕ್ಡ್ ಸಿಮಿಲರ್. ಕಾಸ್ಟಿಂಗ್ ಅದನ್ನ ಸರ್ಚ್ ಮಾಡಿರೋದು ಯಾರಪ್ಪ, ಕಾಸ್ಟಿಂಗ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಅವರು, ದೇ ಡಿಡ್ ಅ ಫ್ಯಾಬುಲಸ್ ಜಾಬ್. Dawood Ibrahim, the younger version also did same. And Jamir Jamali or Amir Jamali, who is that? Jamil, politician. he is top class. That movie and this movie. ಅವನ ಮಗಳು ಯಾರವಳ ಎಲ್ಲಿನ ಅವನಿಗೆ ಗನ್ನೆಲ್ಲ ಹಿಡಿದು ನೀನು ಇಂಡಿಯನ್ ಏಜೆಂಟಾ, ನೀನು ನನ್ನ ದೇಶ ಹಾಳು ಮಾಡಿ ಬಂದಿದೆ ಅಂತ. ಅವಳ ಅಪ್ಪನೇ ಇಂಡಿಯನ್. ಅಪ್ಪನೇ ಇಂಡಿಯನ್ ಏಜೆಂಟ್ ಗುರು. How come girl, she is not Pakistani, she is Indian. She didn't know. I think ಇದು ಅದು ಸ್ಪಿನ್ ಆಫ್ ಮಾಡ್ರೆ ಹಂಗಿರುತ್ತೆ. ಅವಳದ್ದು ಎಂತ ಹೇಳ, ಅವಳಿಗೆ ಸತ್ಯ ಗೊತ್ತಾರ, ಅವಳಿಗೆ ಐಡೆಂಟಿಟಿ ಕ್ರೈಸಿಸ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆತಂತ. ಐಡೆಂಟಿಟಿ ಕ್ರೈಸಿಸ್ ಅಂಡ್ ಅವಳಿಗೆ ಅಪ್ಪಂದು ಅವಳ ಫಾದರ್ದ ಐಡೆಂಟಿಟಿ ಗೊತ್ತಾಗ್ತದ. ಆಮೇಲೆ ಶಾಕ್ ಆಗ್ತದೆ, ಅದನ್ನ ಕೋರಿಲೇಟೆಡ್ ಟು ನನ್ನ ಹಸ್ಬೆಂಡು ಹಿಂಗೆ, ನನ್ನ ಅಪ್ಪನು ಹಿಂಗೆ. ಆಮೇಲೆ after that she will come to India to be with Jaskirat and reunion. That spin-off would be good. ಅದೇನು 3 hour 2 hour ಮಾಡಬೇಕು ಅಂತಿಲ್ಲ, ಜಸ್ಟ್ 1 hour ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಸ್ವೀಟ್ ಸ್ಟೋರಿ ತೋರಿಸಿದ್ರೆ ಇಟ್ ವಿಲ್ ಬಿ ನೈಸ್ ಅಂಡ್ ಫನ್ನಿ ಸ್ವೀಟ್. ಇಟ್ ವಿಲ್ ಬಿ ಒಂಥರ ಫ್ಯಾನ್ ಥಿಯರಿ ತರ ಮಾಡಿದ್ರೆ ಸಗದಾಗಿರುತ್ತೆ ಅದು. ಹೌದೌದು. ಪಾಪ ಅವನಿಗೆಲ್ಲ ಗೊನ್ನೆಲ್ಲ ಇಡೋದು ಇಲ್ಕೊಂಡ್ರೆ ಅಪ್ಪನೇ. ಆ ಸಿಚುವೇಶನ್ ನಗಾಡಕ್ಕಾಗ ಪಾಪ ಅವಳ ಸಿಚುವೇಶನ್ ಅವಳಿಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಜಸ್ಟ್ ಇಮ್ಯಾಜಿನ್, ಅವಳ ಅಮ್ಮಂದು ಅವಳ ಸಿಚುವೇಶನ್ ಇಬ್ಬರದು ಸೇಮ್ ಆಯ್ತು ಗಂಡ. ಅವಳ ಅಮ್ಮಂಗೆ ಗೊತ್ತಾಯಿಪ್ಪದಿಲ್ಲ ಬಿಡ, ಇವನಿಗೆ ಗೊತ್ತಾಯಿಲ್ಲ 15 ವರ್ಷದಿಂದ. ಇವನಿಗೆ ಅಂತ ಅವಳಿದ್ದರಿಗೆ ಗೊತ್ತಾಯಿಲ್ಲ. ಆಲಂ ಬಾಯ್, ಹೌದು ಮರೆ. ಈ ಅವಂದು ಎಂತ ಆಕ್ಟಿಂಗ್, ತುಂಬಾ ನೀಟಾಗಿ ಪೋರ್ಟ್ರೇ ಮಾಡೋದು ದ ಕ್ಯಾರೆಕ್ಟರ್ ಅಲ್ಲ. ಇಟ್ ವಾಸ್ ಗುಡ್ ಅಂಡ್ ಇಟ್ ವಾಸ್ ಎಮೋಷನಲ್ ಟು. ಅಂಡ್ ಇನ್ ಫಸ್ಟ್ ಮೂವಿಲೂ ಕೂಡ ಇಂಪ್ಯಾಕ್ಟ್ ಇದಿತ್ತು, ಈ ಮೂವಿ ಕೂಡ ಇಟ್ ವಾಸ್ ಅ ಗುಡ್ ಇಂಪ್ಯಾಕ್ಟ್. ಸ್ಕ್ರೀನ್ ಟೈಮ್ ಸ್ವಲ್ಪ ಆದ್ರೂ ಕಡಿಮೆ ಇದ್ರು ಕೂಡ ಹಿ ಡಿಡ್ ಫ್ಯಾಂಟಾಬುಲಸ್ ಜಾಬ್. ಅದು ಗ್ಲಾಸ್ ಆಗ ಅವನ ಮುಖನೇ ಅವ ಕೊಯ್ಕೊಂತಲ್ಲ ಮರೆ ಯಪ್ಪ. Okay guys, this was our reaction. If you liked our reaction, please subscribe to our channel, support us, and we'll come back with another movie. So until then, take care of yourself. Bye bye.